शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब खेडेकर साहेब इथे उपस्थित आलेले आहेत। रत्नागिरी जिल्हा प्रमुख यांची उपस्थिती झाली, त्यांचं स्वागत करत आहे। शाखा क्रमांक 98 यांच्या वतीने त्यांचे ते सहर्ष स्वागत करतात। मनपूर्वक स्वागत। शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे छत्रपती शिवरायांना पुष्पमालिका अर्पण करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। त्याचप्रमाणे मेला उपशहर संघटक मेघनाथ चव्हाण हे पुष्पमालिका श्री जायेसाहेब इंदुरकर शिवसेना दापोली सचिव यांचे स्वागत, तसेच श्री रवींद्र साहेब धनावडे स्वागत करतील। शाखा प्रमुख अभय देसाई करतायत। प्राण भोसले यांचा देखील सत्कार करण्यात येईल। प्रभाग क्रमांक 100 तिसगाव गावठाणचे शाखा प्रमुख सोमी धनगरवाडी समाजांच्या शाळेमध्ये पोरे यांचा सत्कार प्रतीक मेले करत आहेत। कुमार यांनी सुद्धा यायचे। धन्यवाद साहेब। धन्यवाद साहेब। हॅलो, सर्वप्रथम खेडेकर साहेबांचं कल्याण शहरामध्ये स्वागत होत आहे। तसेच आजचा जो कार्यक्रम आहे हा अचानकपणे इथे उपस्थित आहेत। आपले अमूल्य मार्गदर्शन आम्हाला कराल याची आम्हाला खात्री आहे आणि आपल्या अमूल्य मार्गदर्शनाने आम्ही पुढील वाटचाल करू आणि या शाखेवरती या विजयनगरवरती जो भगवा फडकत आहे तो भगवा असाच फडकत ठेवू अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। आणि हा शिवसैनिक हा एकदम एकनिष्ठेने आणि एक वचनाने एकत्र येऊन शाखा प्रमुख प्राण भोसले, अभय देसाई, गंबाजी लाडसाहेब, मेघनाथ चव्हाण साहेब आणि इतर महिला आघाडीतर्फे आम्ही एकनिष्ठेने काम करू आणि या शाखेवरती या विजयनगरवरती पुन्हा एकदा शिवसेनेचा जो वर्चस्व आहे तो कायम राखू अशी मी तुम्हाला आम्ही ग्वाही देतो आणि आपल्या अमूल्य मार्गदर्शन तुम्ही आम्हाला कराल। रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख कोकणचे सुपुत्र बाळासाहेब खेडेकर यांचा या ठिकाणी विजयनगरच्या शाखेमध्ये आगमन प्रकार आहे। गेल्या लोकसभेला या ठिकाणी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये पण समोरच्या उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घाम फोडलेला आहे आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली। पैशाच्या विरुद्ध निष्ठा आणि निष्ठावंतांनी पण चांगलं काम केलं। जवळजवळ यादीमध्ये जवळजवळ 300 मताचा फरक आहे। एका ठिकाणी पैसे वाटप, एका ठिकाणी निष्ठेने काम, हा फरक आहे। आपण कोकणचे सुपुत्र आहेत रत्नागिरी जिल्हा वाढवण्यासाठी आणि आज ही संघटना कठीण प्रसंगामध्ये पण आपल्याला एवढे शिवसैनिक या ठिकाणी आपण येणार आपल्या आतुरतेने या ठिकाणी वाट पाहतो। तर साधारण मी पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडलेली आहे। आम्हाला आता तुमचे विचार ऐकायचे आहेत। या ठिकाणी भाग आहे तो पूर्ण शिवसेने घासाघास भरलेला आहे। थोडे इकडे तिकडे गेले असतील पण काय फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे। आपण या ठिकाणी आला आपला विचार ऐकण्यासाठी आम्ही असोसिएटेड शाखा क्रमांक 98, 99 आणि 100 या तिन्ही शाखा मिळून प्रथमतः रत्नागिरी जिल्ह्याचे
रत्नागिरी जिल्हा प्रमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आपण जिल्हा प्रमुख या ठिकाणी येत आहेत। प्रथमतः आपले मनापासून आभार याच्यासाठी, कारण शिवसैनिक म्हटलं की पाठीचा कणा, शिवसैनिक नसेल तर नेता नसेल, ही आपल्या शिवसैनिकांची व्याख्या आहे। म्हणून आज आपल्या कार्यक्रमासाठी खूप वेळ झालेला आहे। साहेब मुंबईला होते, येण्यासाठी ट्रॅफिक मधून वेळ झाला आणि साहेबांचे विचार, आपल्या जिल्हा प्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी आज आपण या ठिकाणी आतुर आहोत आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या कल्याण नगरीमध्ये साहेब आपण मार्गदर्शन करावे आणि खरोखर आपल्या पदाधिकाऱ्यांचेही आभार मानतो। मला या ठिकाणी साहेब आल्यानंतर मला माहिती पडलं की या शाखेमध्ये ही शाखा भाड्याने देऊन ही शाखा आपली चालवण्यात येते म्हटल्यानंतर आपला शिवसैनिक कसा कट्टर असेल हे आपण पाहता या विचार केला पाहिजे। खरोखर मी आपलं दापोली तालुका सचिव या पदावर असल्यामुळे मी आपल्या मनापासून आभार मानतो की आज आपण ही शाखा भाडे तत्वावर ठेवून आपण ही शिवसैनिकांचा कणा आज आपण या ठिकाणी ठेवत आहोत। मग खरोखर आपले पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विभूतींना नतमस्तक होऊन आज ज्यांच्यामुळे मी घडलो, आज तुमच्या समोर उभा आहे, ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना। आता मी त्यांच्यावर फिरत असताना मला आला, आम्ही कीर्तिकर साहेबांना भेटलो, तिथून आणखी काही लोकांना विषय पाठवला, थोडस आमची चुकामुक झाली आणि एक रस्ता चुकलो आणि भिवंडीमध्ये अशा ठिकाणी जाऊन अटकलो की मागे पण नाही आणि पुढे पण नाही, करायचं काय? साहेब म्हटले धनावडे साहेब बघा जरा काय झालंय ते। म्हणून मी गाडीतून उतरलो, पाहिलं तर म्हटलं साहेब 2 तास तरी आपण इथे पुढे जाऊ शकत नाही, मग काय करायचं? साहेब म्हटले काम करा। आमच्या मदतीला धावला आणि त्याने आम्हाला कोण गावातून कसं आणलं आम्हालाच माहित नाही आणि त्या पद्धतीने आम्ही इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि साहेबांना तुमची जास्त चिंता होती। साहेबांना म्हटलं साहेब आपण थोडंसं आमचे देसाई साहेब कुठे गेले? देसाई साहेब मला म्हणते साहेब बाजूला एक बिल्डिंग आहे तिथे साहेबांना फ्रेश, साहेबांनी जबाबदारी दिली, ती जबाबदारी तिकडे पार करतोय, पण जर का तुम्हाला मदत लागेल तर 100% आम्ही तुमच्यासाठी येऊ, कारण तुमच्यातले माझे शाखा प्रमुख, माझे शहर प्रमुख, आणखी यांना नगरसेवक म्हणून आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ही मेहनत करायची आहे। मतदार कसे हँडल करायचे हे त्यांनी त्याची अरेंजमेंट त्यांनी केले आणि ती अरेंजमेंट आपल्याला करायची आहे की आपण कसे ते मतदारांना बाहेर काढायचे आहे, मतदारांना कसे पोचायचं आहे, हे आपलं काम आहे। आणि हे जर काम केलं काय नाही, आता साहेबांनी सांगितलं की समोर धनाढ्य आहेत, गरज नाही, पैसा म्हणून सर्वस्व नाही आहे, कारण इथे खरोखर आपण आज जसं ते बोलतो ना की एखाद्या मधमाशाच्या पोळ्याला जर का दगड मारला तर तो खवळून उठतो, त्या पद्धतीने आपला शिवसैनिक आहे। शिवसैनिकाला सांगायला लागत नाही की आज जो काय प्रकार चालू आहे बीजेपीवर, तर आपला विजय दूर नाहीये, हे लक्षात ठेवायचं, आपला विजय दूर नाहीये। ठाकरे संघटनेला माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या अध्यक्ष आता मिळालेल्या आहेत, जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी आता आहेत, आपल्या समोर खेडेकर, बाळासाहेब खेडेकर आहेत, हे खरोखरच अतिशय प्रामाणिक, संघटनेशी प्रामाणिक असलेले कार्यकर्ते आहेत। त्याचप्रमाणे त्यांची एक निष्ठा आहे, मला वाटतं त्या साहेबांच्या पण स्वप्नात असेल की मी एक या संघटनेचा जिल्हा प्रमुख होईल, परंतु त्यांची निष्ठा, त्यांची तळमळ, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांजवळ असलेले संबंध, म्हणूनच मी देखील थोडक्यात माझी पार्श्वभूमी साहेब मी वाचून दाखवणार आहे, भाषण करणार नाही कारण वेळ नाही। मी देखील या ठिकाणी आज उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे खेड तालुक्यातील सुपुत्र बाळासाहेब खेडेकर साहेब, इथले शाखा प्रमुख प्राण भोसले, सांगतो टाकायला जाऊन मागे लपवायचं नाही। मी छोटासा कार्यकर्ता, बीजेपीचा कार्यकर्ता, पण इतिहास का पोचलो? मी बीजेपीचा कार्यकर्ता, खेळमध्ये मी लपवून ठेवित नाही आणि माझे पुढचे विचार 2 मिनिटात संपवतो। मी साहेब माझे मित्र आहेत, काही उपोषण केले, आंदोलन करीत होता, साहेब सगळं बघित होते, आज्ञाबंध साहेबांकडे दोन वेळा मला वाटतं ऑफिसला जाऊन भेटलो, माझे मत त्यांच्याकडे व्यक्त केलं आणि आज दुपारी साहेबांचा मला 2 वाजता फोन आला, चंद्रकांत तू कुठे आहे? साहेबांना सांगितलं साहेब मी मुंबईमध्ये आहे, मग येशील का? एवढं बोलल्यानंतर टप्पन माझे 2 पाण्यामध्ये डोळ्यात पाणी आलं अक्षरशः की खरोखरच
एक सच्चा कार्यकर्ता, एक सच्चा कडवट शिवसैनिक, प्रामाणिक शिवसैनिक आज जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या तालुक्यातले आहेत. एवढी मोठी जबाबदारी मिळालेली आहे आणि या मित्रावर पुरेपूर विश्वास असल्यामुळे मी साहेबांना आता विनंती करतो, मी बीजेपी सोडणार आहे. सोडतोय साहेब, सोडतोय. आणि इथे का सांगतो, मी सांगतो का सोडतो ते सांगतो. बीजेपी पक्ष वाईट नाही हो साहेब. आज केंद्रामध्ये मोदींसारखं चांगलं नेतृत्व आहे, मी अजिबात वाईट म्हणणार नाही. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी चांगलं काम करतात, पण साहेब काय करायचं, आम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते. गोष्ट तिथं मला वाटतं आमच्या बीजेपीचे थोडे कार्यकर्ते, साहेबांना सगळी माहिती आहे, पण 3-3 बॅनर आणि 3-3 गट, 3 फोटो एका बॅनरला बीजेपी, दुसऱ्या बॅनरला 3 फोटो बीजेपी, तिसऱ्या बॅनरला 3 फोटो बीजेपी. तर माझ्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता स्वतःच्या धाडसाने, स्वतःच्या आत्मविश्वासाने काम करणारा कार्यकर्ता, मग आपण कुठेतरी चांगल्या लोकांबरोबर राहिलं पाहिजे. चांगल्याची संगत केली तर चांगले गुण मिळतात. जास्त न बोलता एकच सांगतो, खेडेकर साहेब हे परिस्थितीची जाणीव असलेले कडवे कट्टर शिवसैनिक आहेत आणि जिल्हा प्रमुख असल्यामुळे, माझ्या तालुक्यातले असल्यामुळे मला त्याचा स्वाभिमान आहे. म्हणून या ठिकाणी मी इथं आलो आणि आज मी जरी इथं जाहीर करीत असलो तरी साहेबांना माझी विनंती आहे, आणखी काही तुमची मंडळी असेल त्यांच्याकडे बोला, मी तुमच्याकडे यायला तयार आहे. पण येताना मान सन्मानाने मी येणार, मी एकटा येणार नाही. खेड तालुक्यामध्ये चंद्रकांत एकटा नाहीये, काहीतरी 2-4-5-10 कोणतरी असतील शिर्केसारखे माझे मित्र आहेत. हे इथं माझे 72 बसलेले आहेत, हे माझे कडवे रामचंद्र आखाडे, की त्यांना कल्पना आहे साहेब चंद्रकांत मोरे काय चीज आहे इथे. हे 2 शिलेदार मला इथे आणि 3रे शिलेदार आता ओळख झाली. साहेब दत्ताच्या 3 मूर्ती तुम्हाला मिळालेल्या आहेत. खेडमध्ये तुम्ही फिरू नका, तुमचं घर आहे तिथं मजबूत एक लोकप्रतिनिधी आम्ही तुम्हाला देतो. हा माझा शब्द आहे साहेब, तुम्हाला हा शब्द आहे. तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये अशा कार्यकर्त्यांकडे सतत संपर्क ठेवा. खेडमध्ये आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार. कसं आहे ना, आमचा रामचंद्र आखाडे बऱ्याच तळ्यापासून ते पुरत तालुका तुम्हाला माहिती आहे. रामचंद्र आखाडे वेगळे शिर्के साहेब, माझ्या बांधारपट्टीचे वाघ आहे तो. ज्या वेळेला माध्यमिक शाळा चालू केली त्यावेळेला या माणसाच्या घरात मी विद्यार्थी बसवले. एका छोट्याशा पोस्टवरती करणारा काम हायस्कूल चालू केलं. आमच्या समोर छोटेसे अतिशय छोटे अनेक कार्यक्रम आहेत, अनेक कार्यक्रम आहेत. एसटी मध्ये नोकरी केली. परवा तुम्ही कदाचित वर्तमानपत्र वाचलं असेल, साहेबांनी वाचलं असेल. महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं हित करून टाकलं. 1 मॅन शो 5 वर्षाचा पास त्यांना मोफत देऊन टाकला. त्याच्यासाठी लढलो. हे सगळं करीत असताना अरे 1 मॅन शो लढण्यापेक्षा ना कुबडी कोणाची घेतली, कुठे कोणाची कुबडी घेतली नाही. खेडेकर साहेब एकच इच्छा व्यक्त करतो, त्या दृष्टीने मी आलेलो आहे. एवढी मोठी ताकद लढवय 72. खेडेकर साहेब तुम्ही माझ्या घरात द्या. तुम्ही जर मला सहकार्य केलं, मला कोणी मोठं व्हायचं नाही, नाही खासदार व्हायचा, नाही आमदार व्हायचा, पण ज्यांना गुरमी आहे, जे परिस्थिती विसरले, ज्यांना या संघटनेत हिंदू हृदय बाळासाहेबांनी काय कमी पडून दिलं. आमच्या खेडेकर साहेबांचा व्हिडिओ मी ऐकतो, पण मी मत नाही व्यक्त केलं का साहेब. अहो इतके सडेतोड आमचे साहेब विचार मांडतात आणि काय खोटं आहे. तुम्ही सांगायचं साहेबांचं मी स्तुती करतो असं, तुम्ही सांगा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठाकरे कुटुंबियांनी काय कमी दिलं. मी नाव घेत नाही, काय गरज नाही. तुमची अवकात काय, तुम्हाला धड हिंदी येते, तुम्हाला धड मराठी येते, इंग्लिश तर नाहीच नाही. असो, मी कोणाच्यावर टीका करत नाही. तुम्हाला मंत्री बनवलं, तुमच्या मुलांना मंत्री बनवले आणि तुम्ही त्या कुटुंबाला कुठेतरी घरात असतं बोलीभाषा असते की नसते. तुमच्या घरात नाही, माझ्या घरात नाही, साहेबांच्या घरात नाही. आता साहेब तिथं प्रामाणिक एक जिल्हाध्यक्ष म्हणून खेडमध्ये काम करतात. साहेब जरी मला बोलले नाहीत तरी मी सांगतो साहेब तुम्ही चांगलं काम किती केलं तरी एक तरी कोणतरी डोंगरा तिथे तुमच्या विरोधात उभा करतील. घाबरू नका. या खेडमध्ये ही त्रिमूर्त्यांची 4थी मूर्ती माझ्या समोर आणलीच ओळख झालेली आहे. खेड तालुक्याचा भगवा झेंड्याचा शिपाई म्हणून तुमच्या हातात देतो आणि बाळासाहेब खेडेकर म्हणून जिल्हा अध्यक्ष हे महाराष्ट्रामध्ये पुढे आले पाहिजे हा चंद्रकांत मोरे तुम्हाला वचन देतो. आणि मी जास्त न बोलता मी तुमच्या सगळ्यांसमोर दिलगिरी व्यक्त करतो.
खूप बोलू शकतो मला वाटतं 2 तास साहेबांनी उभा केला तरी मी कमी पडणार नाही. पण आपण फार जबरदस्त एक मेळावा, जबरदस्त ताकद आपल्या खेडमध्ये भव्य दिव्य मेळावा भरवू आणि या सगळ्या आपल्या बंधूला आपण त्या ठिकाणी बोलवू. त्या ठिकाणी मला विचार मांडायला संधी द्या. एवढंच बोलून साहेब तुम्ही मला 2 वाजता फोन केलात, मला बोलवलात, मला निमंत्रण माझे मित्र आखाडे रामचंद्र आखाडे यांनी मला निमंत्रण पाठवलं. त्याचप्रमाणे आमचे शिर्के साहेब व्हॉट्सअपवरती असतात, त्यांना माहिती आहे चंद्रकांत काय चीज आहे, आगच आहे. ते मला सतत सहकार्य करतात, सतत व्हॉट्सअपला असतात. मी तुम्हाला एक वचन देतो, त्या 3 दत्ताच्या मूर्ती तुमच्या हातात आलेल्या आहेत. तर घाबरू नका. आणि आज जे भक्कम नेतृत्व आहे, असली शिवसेना, कट्टर शिवसेना ही तुमची आहे, हे तुम्ही आहे. घाबरताय कशाला हो? आज निशाणी चोरली, मी नाही म्हटलं तरी माझं वाढलं, माफ करा, माफी मागतो तुमच्याकडे. निशाणी चोरली करू द्या. अरे आईला आई म्हणणारे खेडेकर साहेब तुम्ही आज, परिस्थितीची जाणीव असलेले खेडेकर साहेब तुम्ही आज. बाळासाहेब तुम्ही माझ्या तालुक्यातले आहात. मी बीजेपीचा कार्यकर्ता असलो तरी नेत्यांवर नाराज नाही आहे, मी कोणावर नाराज नाही आहे. तिथली वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे. अरे हे पक्ष सांगा, व्यक्ती कोणीही मोठी नाही, ही संकट आमची मोठी व्यक्ती कोणी मोठी नाही. ना आमचे बाळासाहेब मोठे, ना मी चंद्रकांत मोरे, ना आखाडे साहेब, ना शिर्के साहेब, नाही तुम्ही कोणी व्यक्ती मोठी नाही. संघटना मोठी आहे. संघटना मोठी आहे की नाही, बरोबर आहे की चूक आहे तुम्ही सांगा. मग असं असताना एक संघटना, वैयक्तिक मतभेद काही असू शकतील, पदार्थ कशासाठी असतो. अरे एक बॅनर लागला भरण्याला, 3 फोटो बीजेपी, दुसरा फोटो लागला साहेबांच्या घरातला बीजेपी, तिसरा फोटो 3 लोकांचा बीजेपी. असं राजकारण चंद्रकांत मोरेला नको. आम्ही स्वतःच्या बुद्धीने काम करणारे आहोत. अनेक प्रश्न हाताळलेले आहेत. साहेब तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात, मानाने खेळमध्ये घेतलात, सन्मानाने जर मानाने बोलवलात तर तुमच्या बरोबर हा चंद्रकांत असेल. एवढं बोलून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आपण निमंत्रित केलं. बीजेपी मध्ये असताना देखील आपला खूप खूप ऋण आहे, संघटनेचा खूप खूप ऋण आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण बीजेपीचा कार्यकर्ता असून पण एक शिवसैनिक असल्यासारखं या ठिकाणी परखड मत मांडलंय. आता आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही लवकरात लवकर बीजेपीचे कार्यकर्ते घेऊन खेडेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश करा. या ठिकाणी आमचे कल्याण शहर प्रमुख आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे युवा सेनेचे शहर संघटक आदरणीय करतोय. त्याचप्रमाणे खेडेकर साहेबांचं भाषण होण्यापूर्वी आपले कल्याण पूर्व शहर प्रमुख आदरणीय शरदजी पाटील. पण ते तुम्ही सूचना केली की शाखेवर आपण भेट देऊ. त्या शाखा भेटीला येथील अमराई परिसर असेल, विजयनगर असेल, याच परिसरातले जे लोक आहेत, जे रत्नागिरी, खेड, चिपळूण किंवा कोकण पट्टा, या लोकांची अतिशय लोकसंख्या जास्त असल्यामुळे हे इथे तुमच्या प्रेमापोटी सर्व जमा झालेले आहेत. आणि हे जे प्रेम आहे साहेब, हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, कारण की पक्षफुटीनंतर बरेचसे धनाढ्य जे नगरसेवक होते आपले ते तिकडे गेले आणि बाकीचे राहिले ते आपले जुने सैनिक. पण हे जे आजचे जे बसलेले लोक आहेत त्याच्यात 90% रोज संपर्कात असतात आणि अतिशय म्हणजे कोणी आमचा पक्षाचा उमेदवार असेल, कारण की हा ठाणे जिल्हा जेव्हा बोलला जातो तेव्हा अतिशय आम्हाला कठीण संकटातून जावं लागतं, कारण मुख्यमंत्र्याच्या मुलाचा वाद आहे आणि ते सर्व परिस्थितीमध्ये सर्वच गोष्टी तकलीफ देतात. पण या तकलीफमध्ये आम्ही अनेक आंदोलनं असतील, मोर्चे असतील, वेगवेगळ्या नागरिकांच्या समस्या असतील, त्या जनतेसमोर या 3 वर्षामध्ये आम्ही सातत्याने जात आहोत. आणि येथील जो प्रचंड जनसमुदाय आहे कोकणवासियांचा, तो नेहमीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे राहिलेला आहे. आमचे वैशालीताई दरेकर या लोकसभेला उभ्या होत्या, त्या पण एक कोकण रहिवासी होत्या आणि त्यांच्या मागे सुद्धा हे खंबीरपणे उभे राहिले. आज अभिमानाने सांगायला लागतो की विजयनगर अमराई हा बालेकिल्ला आहे आपला. आज जरी 2.5-3 वर्ष झाले ते गेले असतील, पण पुढची जी येणारी नोव्हेंबर, ऑक्टोबर, जेव्हा डिसेंबर तर 2025मध्ये कॉर्पोरेशनची जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा सर्व आपण ठामपणे उभे राहाल. कारण की इथला जो आमचा सैनिक आहे, मग तो कोणी असो, जो शाखेतला सैनिक आहे तो प्रामाणिकपणे झटत असतो. कोणाचं हॉस्पिटलचं काम करतो, कोणाचं रस्त्याचं काम करतो, कोणाचं पाईपलाईनचं काम करतो, पण तो नेहमी प्रयत्नशील असतो. ही शाखा
आमच्याकडे नव्हती तेव्हा त्यांनी भाड्याने घेऊन ते चालवतात. एक म्हणजे त्यांच्या परिस्थिती नाही काही लोकांच्या, तरी पण एवढा मोठा जनसमुदाय हा या शाखेला नेहमीच लाभलेला आहे हे भाग्य समजतो. आणि या विजयनगर आणि अमराई परिसरात व आजूबाजूच्या परिसरात ठामपणे तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उभे आहात आणि येथील नगरसेवक पण आपण सुद्धा निवडून द्याल ही मला खात्री आहे. विशेषतः खेडेकर साहेबांचा मी आभार मानतो की त्याने वेळात वेळ काढून आणि इथे पाणी पाऊस चालू होता. मी आभाईला बोललो, गंबाजीला पण बोललो होतो आपण हॉल घेऊ, पण ते बोलले आपण शाखेमध्ये ते भेट द्यायचं ठरवलेलं आहे. तर ठीक आहे, पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच मोठा कल्याणपूर्वला मोठा कार्यक्रम घेऊ व खेडेकर साहेब व तुमच्याबरोबर आपले असंख्य नेते असतील. आनंद गीते साहेब एक दोनदा येऊन गेलेले, भास्कर जाधव साहेब आहे. भास्कर जाधव एक शाखेच्या उद्घाटनाला येणार होते, ऐन वेळेस काहीतरी ते मराठा क्रांतीचा मोर्चा झाला त्यावेळेस ते कार्यक्रम राहिला. ते भास्कर जाधव साहेबांचं माझं 2-3दा बोलणं झालेलं आहे. तर त्यांनी बोलले कल्याणपूर्वला सरळ मी येणार, तुझ्यासाठी येणार, त्यावेळेस तुम्ही पण खेडेकर साहेब इथे पाहिजे एवढं बोलतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व जे श्रेय जातं किंवा जे अथक मेहनत घेतली ते आमचे मित्र, माझ्या गावचे सुपुत्र आमचे रत्नाकर चव्हाण यांचं सुद्धा जिल्हा प्रमुखांनी स्वागत करावं, त्यांचा आभार छोटेसे छान करावं असं मी त्यांना विनंती करतो. मला वाटतं जवळजवळ 1 महिना झाला, 1 महिन्यापासून ते आमच्या मागे लागले. साहेब मला तिकडे घ्यायची, एक सभा घ्यायची आहे तुमची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो. जय भवानी, जय शिवाजी. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी प्रथमतः नतमस्तक होतो. आपल्या पक्षाचे आणि आपल्या सर्वांचे दैवत सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने, युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब यांच्या सहकार्याने मला जिल्हा प्रमुख पदावरती काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधी मिळालीमुळे मी आज आपल्यासमोर मला बोलण्याची देखील संधी मिळाली. प्रथमतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पक्षाचे शहर प्रमुख, महिला आघाडी शहर संघटक, युवा सेना शहर संघटक आणि इतर सर्व शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर संघटक, महिला आघाडी, इतर सर्व शिवसैनिक, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, सर्व जमलेले शिवसैनिकांचे मी मनापासून पहिले आभार मानतो आणि माफी देखील मागतो. कारण आपण कार्यक्रम 7 वाजता घेतला होता, परंतु मला येण्यासाठी 8:30 वाजले. त्याबद्दल आपण सर्वांनी मला क्षमा करावी. मी एक सामान्य शिवसैनिक आहे. मी काही भाषण करणारा एवढा नेता असा कुठला नाही. पण मगाशीच आपल्या काकाने सांगितलं की ह्या ठिकाणी आपल्याला सर्वच काही मदत आहे. आपली शाखा भाड्याने चालते, आपल्या पक्षाची थोडी कमकुवत बाजू आहे, तर त्याला आर्थिकदृष्ट्या सहकार्य पाहिजे. मी काका तुम्हाला एवढं नक्कीच सांगेन की असं त्यांना बोलतो असं नाही, आपण पैशाला देखील हरवू शकतो. म्हणजे आपण हा भ्रम करून घेतलाय की आपल्या समोर एक पैसेवाला आहे आणि त्या पैसेवाल्यासमोर आपण लढायचं कसं. आपण जर एखाद्या पाण्यात जात असो आणि जर पाणी आपल्या मानेपर्यंत आलं तरी देखील आपण चालत असतो, पण जेव्हा तो आपल्या तोंडात येतो आणि जेव्हा नाकाजवळ येतो तेव्हा आपण प्रयत्न नक्की वाचण्याचा करतो. आणि तोच आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपण समोरवाल्याला घाबरायचं. म्हणजे तुम्हाला पक्ष नक्कीच मदत करेल आर्थिकदृष्ट्या, असं तुम्ही विचार करू नका की नाही करणार म्हणून.
आणि आमच्यासारखे देखील पदाधिकारी आहेत ज्यांनी पक्षामुळे आम्हाला बसवले. आमची देखील जबाबदारी आहे, आपल्याबरोबर आम्ही देखील असतो. आज आपण या कोकणाचे सर्व लोक आहोत असं आपले शहर प्रमुख म्हणाले, परंतु मी तर एवढंच म्हणेन की आपण कोकणवासी किंवा रत्नागिरी जिल्ह्यातले असं न म्हणता आपण एका कुटुंबातले सर्व आहोत. कारण आपल्या बाळासाहेबांनी कधी म्हणाले नाही कुठल्या जातीचं आहे कुठल्या प्रांताचं असं कधी म्हणाले नाही. बाळासाहेबांनी फक्त आपल्याला एवढंच सांगितलं की 80% आपलं समाजकारण आहे आणि 20% हे आपलं राजकारण आहे. बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना मोठं पद दिलेलं आहे की शिवसैनिक. जिल्हा प्रमुख एक पद असेल तो 5 वर्षांनी बदलेल, 6 वर्षांनी बदलेल. शहर प्रमुख असतील ते देखील बदलतील, संपर्क प्रमुख असतील ते देखील बदलतील, नेते असतील ते देखील बदलतील, पण शिवसैनिक माझा बदलणार नाही. त्याला दिलेलं पद आहे हे सर्वात मोठं आहे. तर मी सर्वांना एवढीच विनंती करेन आणि हे विनंती करण्याकरता झालोय की आजपासूनच आपण इलेक्शनची तयारी करायला पाहिजे. आणि आपला प्रचार काय पाहिजे तर आपल्यावरती 2014 पासून या भाजपवाल्यांनी काय परिस्थिती निर्माण केली. या भाजपवाल्यांनी आपल्या पक्षाला कशा पद्धतीचा त्रास दिला की 2014 मध्ये जेव्हा खासदारकीचं इलेक्शन झालं त्यावेळी आपल्यामध्ये कुठलाही वाद नव्हता. जेव्हा विधानसभेचं इलेक्शन झालं पहिला त्यांनी वाद निर्माण केला. तो काय केला तर महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री पद हे द्यायचं नाही म्हणून केलं. जे आज हे आपल्याला सांगतात ज्यांनी 2019च्या इलेक्शन नंतर 2021ला काहीतरी आपल्या ठिकाणी ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये सभा झाली होती आणि त्याच व्यक्तीने सांगितलं होतं माझा राजीनामा खिशात आहे, या भाजपचा मला त्रास होतोय. आणि तीच आज व्यक्ती भाजपचे गुण गाते. त्यामुळे आपण सांगितलं पाहिजे की या भाजपवाल्यांनी आपल्या पक्षाला काय त्रास दिला. उद्धव साहेबांना त्रास दिला. आज देखील त्याने अशा परिस्थितीत निर्माण केलं की आपला पक्ष फोडला नव्हे तर आपला चिन्ह घेतला. आपल्या बाळासाहेबांचा फोटो लावण्याची हिंमत केली. हाच आपण प्रत्येकाने डोक्यात ठेवलं पाहिजे. जर आपल्या पक्षाचे नसतील, आपल्या कुटुंबाचे हे जर नसतील आणि जर आपल्या एका देवाचं जर फोटो लावत असतील तर ह्यांना आपण रस्त्यावरती पहिलं आणलं पाहिजे. हे आरोप काय करतात बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे आम्हाला जमलं नाही म्हणून आम्हाला पक्ष सोडावं लागलं. अरे मग तुमचा मुलगा ह्या ठिकाणी खासदार आहे, मग तुमच्या मुलाला खासदार करावं का फक्त? म्हणजे फक्त नेत्यांच्याच मुलाला पद द्यावी. आणि ज्यांनी शिवसेना स्थापन केली, शिवसेना पक्ष स्थापन केला, त्यामुळे आपण सर्व शिवसैनिक आहोत. आमच्यासारखे पदाधिकारी आहोत. कुणामुळे आहोत तर शिवसेना पक्षप्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना आहे म्हणून आहोत. आपण सर्वांनी पेटून उठलं पाहिजे याच्यावरती. आपण फक्त काय करतो इलेक्शनला फक्त 15 दिवस काम करतो, तसं न करता आपण कायमस्वरूपी काम करायला पाहिजे. आता तुम्ही असं म्हणाल की आमचं कामच तेवढं आहे. माझं देखील जिल्हा प्रमुख जर विचार केला तर मी देखील जिल्हा प्रमुख झालो. मी तालुका प्रमुखानं बोललो तर मी फक्त जिल्ह्यामध्ये मला जेवढं फिरायचं तेवढंच फिरेन. मी आज तुमच्यापर्यंत का आलोय तर शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये मुंबईकरांनीच नेली. मग ती खेडमध्ये असू द्या, पश्चिम महाराष्ट्रात असू द्या, विदर्भात असू द्या किंवा मराठवाड्यात असू द्या, हे आपल्या मुंबईकरांनी नेली. कारण मुंबईकरांनी जाऊन आपल्या गावामध्ये ज्यावेळी काँग्रेस त्याच वेळी सरकार होतं, काँग्रेसचाच त्यावेळी कार्यकर्ता होता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये, पण त्यावेळी मुंबईचा शिवसैनिक हा गावामध्ये जाऊन शिवसेनेची शाखा निर्माण केली. त्यामुळे मी तर म्हणेन तर शिवसैनिकांचे आज मी तुमच्यापर्यंत आलो हे तुमचे आशीर्वाद घेण्याकरता आलोय. कारण तुमच्यामुळेच मी जिल्हा प्रमुख आहे. जर तुम्ही जर निर्माण केली नसती तर मी देखील जिल्हा प्रमुख नसतो. त्यामुळे तुमच्या सहकार्यामुळे मी तिथे जिल्हा प्रमुख. आज आपण सर्वांना सांगितलं पाहिजे
हे भाजपवाले, अरे आपल्या शिवसेना प्रमुखांनी गटप्रमुखापासून तर शहर प्रमुखाची व्याख्या दिली. गटप्रमुखांनी काय करावं, शाखा प्रमुखांनी काय करावं, शहर प्रमुखांनी काय करावं, हे भाजपवाले मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं की भाजपवाले असे करतात. हे तर आपलं बोट धरून आलेलं हे पक्ष एक कमळ. मगाशीच मोरे साहेबांनी सांगितलं ते भाजप पक्षाचे माझे मित्र आहेत, फक्त मी फोन लावला त्यांना या म्हणून, तर त्यांनी इथे जाहीर केले. हे आखाडे म्हणून आहेत, आखाडे या इथे 2 मिनिटं. हे देखील एका धनगर समाजाचे नेते आहेत, अतिशय चांगलं यांचं काम आहे. पण त्यांनाही मी काय सांगितलं की तुम्ही नुसतं माझ्यावरती म्हणजे मी काम करणार आहे म्हणून तुम्ही लगेच प्रवेश करू नका. माझ्यावरती पूर्ण तुमचा विश्वास होऊ द्या आणि मग प्रवेश करा. ते आज माझ्याबरोबर 2 महिने आहेत. मी देखील पद घेतलेला मला देखील 2 महिने झाले. त्यामुळे माझ्याकडे जबाबदारी आल्यानंतर त्यांना फक्त एकदाच बोललो की साहेब तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तुम्हाला कुठेही तुमच्यावरती अन्याय होईल असं काही करणार नाही, तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल. आणि त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी मला येतेवेळी आता मला सांगितलं की माझा प्रवेश करून घ्या पक्षप्रवेश, परंतु त्यांचा पक्षप्रवेश देखील मी चांगल्या पद्धतीने करेन. लक्षात घ्या, कारण त्यांच्या मागे देखील त्यांनी घाटकोपरला आपल्या पक्षाची मिटिंग लावली होती. त्यावेळी साधारण 1000 ते 1200 लोक जमवली होती. त्यांनी स्वतः खर्च केलं होतं. विधानसभेच्या इलेक्शनला आपल्या उमेदवाराचं स्वतः खर्च केलं. म्हणजे अशी व्यक्ती आहे. परंतु ते जेव्हा आपल्याकडे उमेदवार होते ते भाजपमध्ये नव्हे तर शिवसेना मिंदे गटात गेले. ते देखील गेले होते. पण मी फक्त जिल्हा प्रमुख झालो, ते पुन्हा आले. हा फरक आहे. म्हणजे आपल्या कामाचा ठसा जर आपण दाखवला तर पैशाची गरज नाही. म्हणजे पैशाने सगळं काय होतं असं म्हणण्याची काही गरज नाही. गुजराती आहेत म्हणून आपण असं समजत होतो की ते आपले मराठी माणूस आहेत. पण आज मोदी काय करत आहेत, त्यांना देखील उचकवत आहेत की हे गुजराती म्हणून तुम्ही एक वेगळं भाग आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने वाद लावण्याचं जर काम करत असतील तर हे भाजपवाले करतात. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण हे बघा, हे जे मिंदे आहेत ना त्यांचा विचार करू नका. यांची परिस्थिती तुम्हाला एक 6 महिन्यात कळेल की हे नक्की कुठे आहे. आणि तुम्हाला आताही कळत असेल की त्यांचा पहिला जो काही कामकाज करण्याची पद्धत होती आणि आज काय परिस्थिती आहे त्यांची. ते आता निघालेले पक्ष ताब्यात द्यायला निघालेले आहेत की आम्हाला भाजपमध्ये पण घ्या. हे थोडे दिवसांनी भाजपमध्ये असतील. कारण त्यांना शिवसेनेमध्ये आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये कधीच त्यांना परत घेतलं जाणार. लक्षात घ्या. कारण आज त्यांची परिस्थिती जर पाहिली, आज फक्त एवढंच आहे की कोर्टाने आपला निर्णय दिला नाही. जर निर्णय जर दिला असता आणि हे धनुष्यबाण जर आपल्याकडे असतं, शिवसेना हा फक्त नाव आपल्याकडे असतं, तर हे रस्त्यावर देखील फिरू शकणार. हे आज फक्त फिरतात म्हणजे काय, त्यांच्याकडे पद आहेत, त्यांच्याबरोबर पोलीस आहेत आणि त्या पोलिसाकडे ना काय त्रास दिला. हे कोण बोलतात, जे शिवसेनेतून बाहेर गेले ते. मग ज्यावेळी 2005ला राज ठाकरे गेले तेव्हा ह्याच लोकांनी काय काय बोलले होते ह्याच्या जरा स्टेटमेंट काढा. मग त्यावेळी फक्त तुम्ही ज्यावेळी विरोधात नव्हता मग त्यावेळी उद्धव साहेब बरोबर होते. आणि जे आता तुमच्याकडे जे काही नेतृत्व करताय ते देखील त्यांना देखील सांगा की तुम्ही देखील नाव आमच्या दिगे साहेबांचं घेताय आणि त्यांच्या नावावरती चालताय. तुमची काहीच क्वालिटी नाही. बाळासाहेबांचा फोटो घेत आहे म्हणजे तुमची पात्रता काहीच नाही. कारण तुमची जर पात्रता असती तर आमच्या बाळासाहेबांचं, आमच्या आनंद दिगेंचं नाव घेण्याची गरज नसती. तुमचं नाव घेऊन चालायला पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगण्याचे आणि त्यांच्याकडे आपण लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण पक्षाचं कसं काम करायला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मगाशीच आपले शहर प्रमुख म्हणाले मी आपला संवाद बैठक म्हणून घेतलेली आहे. मला सभागृह पाहिजे असं नाही, तर मी देखील एक सामान्य शिवसैनिक आहे, रस्त्यावरती उभा राहणार आहे. मला रस्त्यावरती जरी उभं केलं आणि तुम्ही सांगितलं की इथे मिटिंग घ्या, त्या रस्त्यावरती बसून मिटिंग घ्या, तरी देखील माझी तयारी असेल. मला कुठल्या हॉलची गरज नाही. पण आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला शब्द देतो की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कोणताही व्यक्ती असेल त्याला आज मी सांगतो की आजपासून तुम्ही कामाला लागा.
की आपल्या बरोबरचा नातेवाईक असेल, आपल्या बरोबरचा एखादा मित्र असेल, आपल्या बरोबरचा बिल्डिंगचा शेजारी असेल, त्याला आजपासून सांगा की आमच्या पक्षाला खूप मत का द्यावं, यांनी नक्की काय पद्धत केली, यांनी कशा पद्धतीने पक्षाला त्रास दिला, आमचा पक्ष कसा बोलला, हे देखील भाजप बद्दल बोललं पाहिजे. खरं दुश्मन हे भाजप आहे. आज भाजप बोले असं म्हटलं जातं की हिंदुत्वासाठी बाळासाहेब नव्हे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी देशावरती राज्य केलं, या हिंदुस्थानावरती राज्य केलं. त्या छत्रपतींचा पुतळा देखील ते उभं करू शकले नाही, ज्याचं भूमिपूजन त्यांनी समुद्रामध्ये केलं. आणि हे आज सांगतात की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे. अरे तुमच्याकडे जर प्रेम असतं तर सरदार वल्लभभाई पटेलांचं 500 फूट तिकडे पुतळावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही बसू शकला? ज्यावेळी मराठी माणसांनी जेव्हा जागृत झाले, मराठी माणूस जेव्हा रस्त्यावरती उतरलं, म्हणून त्यांनी आज 12 किल्ले जाहीर केले की ते आपण सुशोभित करून घेऊया. त्याला करावं लागलं. हे का करावं लागलं मोरे साहेब? तर जेव्हा मराठी माणूस रस्त्यावरती उतरला, मराठी माणूस एक झाला आणि तेव्हा कळलं की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हे मराठे मावळे कुठल्या जातीचे नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही एका मराठा समाजाचे नव्हते, मुस्लिम देखील होते. हे भाजपवाले फक्त इलेक्शन आला की मग म्हणतात की आपले विरोधक मुस्लिम आहेत. मी तुम्हाला सांगेन, भाजपवाले म्हणतात हे मुस्लिम आपले विरोधक नाही, कारण आपले देखील शाबीर शेख सारखे शिवसेना नेते होते. लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय होते, बाळासाहेबांचे अतिशय जवळचे होते. मग बाळासाहेबांनी त्यांना शिवसेनेचं मंत्री केलं नसतं ना. म्हणजे आपले दुश्मन नव्हे, कोणी नव्हे की गुजराती देखील मी म्हणत नाही, पण जे गुजराती जर आपल्याला म्हणत असतील, जर महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठी बोलण्यावरती हिंदी लागत असतील, तर आपण कधीही ती सहन केली नाही पाहिजे. हे देखील लक्षात ठेवा, कारण हा महाराष्ट्र आहे. मला म्हणायचंय, तुमच्या इथे जर आम्ही आलो तर तिथे मराठी बोलून द्याल का? आमचा तिथे असणारा मराठी माणूस तो मराठी बोलतो का तिथे? मग जर त्याला जरी तुमची भाषा शिकावी लागत असेल, तर आमच्या देखील जर महाराष्ट्रात राहत असाल तर आमची देखील मराठी तुम्हाला शिकावीच लागेल. आणि कुठले महाराज एक मागच्या वेळी काहीतरी त्यांनी सांगितलं होतं की मी मुंबईत येतो. अरे आम्ही सांगतो मी स्टेटमेंट दिलेली आहे, मी आज देखील इथे जाहीर सांगतो, तू मुंबईत राहाय, तुम्ही महाराज आहात, तुमचं नक्कीच आम्ही दर्शन घेऊ, तुमच्यासाठी नतमस्तक देखील होऊ. पण जर मराठीवरती जर बोलाल तर तुमच्या राज्यात येऊन देखील आम्ही गप्प बसणार नाही. एक तुम्हाला सांगतो की तुम्ही मगाशी म्हणाला की इकडे त्यांचे मुलगे आहेत. उद्धव साहेबांनी भूमिका शांत घेतली म्हणून हे सगळे आमदार आज बसलेले आहेत. जर उद्धव साहेबांनी त्याच वेळी जर भूमिका घेतली असती की ह्यांचा निर्णय शिवसैनिकांनी घ्या, तर कुठलाही शिवसैनिक शांत बसला नसता. त्याला गुजरात मधून, सुरत मधून ह्या महाराष्ट्रात येऊन दिलं नसतं. आणि त्या उद्धव साहेबांवरती तुम्ही आरोप करताय. मग काय आरोप करतात की उद्धव साहेब भेटत नव्हते, आम्हाला निधी देत नव्हते, अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते. आता तुम्ही कोणाबरोबर असला त्याच अजित दादांबरोबरच खुर्चीत बसताय, त्याच अजित दादांबरोबर गाडीत बसताय. मग आज तुम्हाला अजित दादांचा त्रास नाही का? आज ते आपल्या उद्धव साहेबांवरती आरोप करतात की 2020 मध्ये हिंदी मराठी शाळेमध्ये असणाऱ्या मुलांवरती सक्ती व्हावा असा निर्णय घेतला होता. मला हेच सांगायचं आहे की 2020 ला जर उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता, त्यावेळी देखील ह्याच मंत्रिमंडळातले 20 ते 25 मंत्री होते. मग जर मला म्हणायचंय, जर तो कॅबिनेट मध्ये जर मंजूर झाला होता त्यावेळी काय तुम्ही झोपले होते का? मग आजपर्यंत 2020 पासून 2025 पर्यंत तुम्ही बोलू शकलात नाही. आणि त्याही पलीकडे ज्यावेळी सरकार जर तो आदेश जाहीर करत असेल तर तुम्ही त्याला विरोध का करू शकलात नाही? म्हणजे मराठ्यांचं प्रेम, मराठीचं प्रेम फक्त टीव्हीवर बोलण्यापुरतं लावू नका.
तर ते नक्की तुमचं जर खरोखर विरोध असेल तर ते तुम्ही जाहीररित्या तुमच्या सरकारमध्ये बोला, परंतु त्यांची ती हिंमत झाली नाही. कारण का तर त्यांना त्यांच्या खुर्च्या टिकवायच्या आहेत, मराठी माणूस नाही टिकवायचा. जर मराठी माणूस टिकवायचा असता तर त्यांनी मंत्रालयामध्ये विरोध केला असता. त्यांनी मंत्रालयामध्ये विरोध नाही केला, त्यांनी बाहेर फक्त टीव्हीवरती बोलतात हे. कारण मंत्रालयात त्यांची बोलण्याची हिंमत नाही. त्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी एक शिडी लावतील आणि मग ईडी लगेच फडणीस लावतील आणि मग शिडीनी ईडी यांच्या पलीकडे ह्यांना काहीच माहिती नाही. त्यामुळे आपण लोक बाळासाहेबांनी आपल्याला एक चांगलं व्यासपीठ दिलेलं आहे. आपल्या कुठल्या शिडीची गरज नाही, लक्षात घ्या की ईडीची गरज नाही, की सिगारेटची पण आपल्याला गरज नाही. आपण चांगले मराठी माणसं आहोत. या मराठी माणसांनीच आपली शिवसेना ह्या महाराष्ट्रावर नेलेली आहे. काही लोक असं म्हणतात की मुंबईमध्ये आज आपल्याकडे मराठी लोकसंख्या कमी झाली. ठाणे ह्या साईडलाच आपले मुंबईकर मराठी माणूस आलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे ताकद नक्कीच वाढलेली आहे. शहर साहेब तुम्ही काळजी करू नका. तुमच्या ह्या इलेक्शनमध्ये मी स्वतः 1 महिना या मुंबईमध्ये थांबणार आहे. म्हणजे त्यावेळी लक्षात घ्या मुंबईच्या 5 महानगरपालिकेमध्ये मी त्यावेळी फिरणार आहे आणि माझ्या जो रत्नागिरी जिल्ह्यातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला ज्या ठिकाणी शिवसैनिक असेल तो 4 घरं जरी असेल तरी तुम्ही मला सांगा की ह्या 4 कुटुंबासाठी तिथे तुम्ही भेटायचं, तरी देखील मी त्यांच्यापर्यंत जाणार आहे. आणि त्यांना मी त्यावेळी विनंती करणार आहे की तुम्ही 4 घरांनी तुम्ही 400 घरं माझ्यासाठी करायला पाहिजे. कारण मी तुमच्याकडे कशासाठी आलोय तर तुमचे असणारे नातेवाईक किती आहेत त्यांची जबाबदारी मी घेतलेली आहे. तर माझी जबाबदारी एवढीच आहे की तुम्ही देखील इथे माझ्या पक्षाची जबाबदारी घ्या आणि आज तुम्ही काम करा, हेच तुम्हाला सांगण्याकरता फक्त येणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्वोत्तपरी तुमच्या बरोबर असू, तुमच्या बरोबर नसेल तर तुमच्या खांद्याला खांदा लावून बरोबर असू. आणि मला तर माझ्या मित्रांनी सांगितलं की इथले शहर प्रमुख आहेत ते अतिशय म्हणजे व्यावसायिक आहे, मजबूत आहे. शाखा प्रमुख आपल्या इथले लक्षात घ्या. तर त्यांनी काळजी करू नका. तुम्ही मगाशी शाखेचं शाखा क्रमांक 98 99 100 म्हणजे आपला नंबर 100% बरोबर आहे. आपले विचार 100% बरोबर आहे. आपण 100 या आकड्यावरती असणारी लोक आहोत. आपण 90-95% वरती नसेल तर 100% आपले विचार एक पाहिजे, एका विचाराने चालले पाहिजे. एका दिलाने आपण एकत्र जर झालो तर आपला कुठलाही विजयी मिळवण्यासाठी आपल्याला कुठेही कमी पडता येणार नाही, कुठे कमी पडणार नाही. पाटील लक्षात घ्या. त्यामुळे आज आपण जे बसलेलो आहोत ते 100 मध्ये आहोत, लक्षात घ्या. त्यामुळे आपले विचार असे ठेवा की आपण जिंकायचं. या ठिकाणी तुम्ही काळजी करू नका. पूर्व असू द्या, पश्चिम असू द्या, त्या सर्व ठिकाणी आपण फिरू. तुमच्या बरोबर वेळ आली तर प्रत्येक घरपट आपण फिरू. लक्षात घ्या. तुम्ही जर म्हणालात की आधी जरी या ठिकाणी तुम्ही मला लिस्ट द्या आधी त्या या ठिकाणी ह्या बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांना देखील माझं आजपासूनच आपण कामाला सुरुवात करायला पाहिजे की कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठला माणूस राहतो, मग तो कुणाच्या परिचयाचा आहे, मग ते कुणाला सांगावं लागेल, तो कसा त्याला मिळू शकेल, ही मतं आपल्याला कशी मिळतील ह्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो महत्वाचा आपल्या विचाराचा जर पाऊस गेला तर त्यांना सांगितलं पाहिजे की हे भाजपवाले आहेत, हे कुठले शिंदे गट किंवा मिंदे गटवाले कोण नव्हे. हे 4 दिवसाचा खेळ आहे. एकदा महानगरपालिका मुंबई ही जर आपण सर्वांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या हातात जर दिली तर त्यानंतर ह्यांची परिस्थिती अतिशय खराब असेल. हे तेव्हा कुठल्या पक्षात असतील हे आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. हे भाजपवाले घेतात की नाही ह्याचा देखील आपल्याला बघायला लागेल. मग ह्यांना नक्की कुठल्या पक्षामध्ये प्रवेश मिळतो हे देखील बघावं लागेल. तर आपल्याला मी पुन्हा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आज हे 7 वाजल्यापासून आपण इथे आलेला, मला उशीर झाला, मी तुमची मगाशी माफी मागितली, पुन्हा तुमची सर्वांची माफी मागतो. मी जास्त अजून बोलू शकलो असतो, परंतु वाजले खूप. महिला वर्ग बसलेला आहे कारण त्यांना घरी जायचं आहे, त्यांना जेवण बनवायचं आहे, घरच्यांना मुलांना जेवण द्यायचं आहे. कारण भाषण काय आपण 2 तास पण बोलू. आपले सर्व लोक आज कामावरून पण आलेले आहेत बिचारांना, त्यांना देखील घरी जायचं आहे. पण इलेक्शनच्या वेळी आपण ह्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने आपण नक्कीच आपल्याला सांगू, लक्षात घ्या. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण आपल्या जर रत्नागिरी जिल्ह्यात किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसलंही काम असू द्या, कसलीही अडचण असू द्या, आपल्या कुटुंबावरती असू द्या, आपल्या शेजारीवरती असू द्या किंवा आपल्या मित्रपरिवारावरती
तर माझा नंबर तुम्हाला काहीतर आपले शहर प्रमुख आहेत, शाखा प्रमुख यांच्याकडून घ्या. तुम्ही कधीही फोन करा. तुमच्यासाठी हा बाळा खेडेकर रात्री पररात्री तुमच्यासाठी हजर असेल. तिथे कुठेही कमी पडणार नाही. माझा फक्त तुम्ही एवढंच करा, येणाऱ्या ह्या महानगरपालिकेला आपण आतापासूनच फक्त प्रचाराची सुरुवात करा. तुमची जबाबदारी कोकणाची माझी असेल. मुंबईमध्ये फक्त आपले शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून येतील, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आले पाहिजे असा चंग आपण सर्वांनी मनाशी विचार करा. हीच आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्या मार्गदर्शनाने आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. आपले शहर प्रमुख, आपले विभागाचे शाखा प्रमुख तसेच सर्व महिला आघाडी यांच्या प्रयत्नाने येणाऱ्या या महानगरपालिकेवर या विजयनगरमध्ये नाही तर संपूर्ण कल्याणमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आहे. आणि खेडेकर साहेब, आपण आपला अमूल्य वेळ देऊन इथे आपण उपस्थित राहिलात आणि आमच्या शाखेला भेट दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा या विजयनगर कल्याण शाखेतर्फे 9899 तर्फे आपली हार्दिक स्वागत करतो. आणि आपण अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि आपण जो आम्हाला विश्वास दिला त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः जातीने इथे येऊन उपस्थित राहून आम्हाला जो योग्य असं मार्गदर्शन करणार आहात आणि इथल्या उमेदवाराला निवडून आणणार आहात. खूप आम्हाला अभिमान वाटतं आपलं की खरोखरच आपला कोकणवासी एक नेता आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून इथे येणार आहे आणि आपल्याला बळ देणार आहे आणि आपण ही निवडणूक नक्कीच जिंकू अशी आशा बाळगतो. आणि आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एक आभार म्हणून सभागृह जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.